बघत पुढची बातमी। काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी रात्री उशिरा चौथी यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे। चौथ्या यादीमध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर शशी थरूर यांना तिरुवनंतपुरम इथून उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी केंद्रीय मंत्री के.व्ही. थॉमस यांना डच्चू देण्यात आला। या यादीमध्ये केरळमधील 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसगडमधील 5 तर अरुणाचल प्रदेशमधील 2 आणि अंदमान आणि निकोबारमधील 1 अशा एकूण 27 उमेदवारांचा या यादीत समावेश आहे। तिकडे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती ढासळली आहे, तर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचं कारण नसल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या आमदारांनी दिलंय। रात्री भाजपच्या आमदारांची बैठक गोव्याच्या भाजप कार्यालयात पार पडली। पर्रीकरांची तब्येत बिघडल्यानं राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे, पण भाजपनं याबाबतची माहिती फेटाळली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसने 5व्यांदा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय। दरम्यान आज सकाळी 10:30 वाजता भाजप निवडणूक समितीची बैठक होणार आहे। मनोहर पर्रीकरांचा काल दिवसभरात रक्तदाबही कमी झाला होता, मात्र त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। दरम्यान भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। मंत्री हे पर्रीकरच आहेत आणि काँग्रेसने कितीही प्रयत्न केले सरकार डुबायचं ते काही शक्य होणार नाही। म्हणजे नेतृत्व बदल होणार नाही, तुम्ही अध्यक्ष आहात गोव्याचे? हो 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 हो, कुठल्याही परिस्थितीत होणार नाही? नाही नाही, मग आताच्या बैठकीत नेतृत्व बदलाची कुठलीही चर्चा झाली नाही, नाही? चर्चाच नाही। कुठल्याही परिस्थितीत पर्रीकर सरकारला धोका नाही असं म्हणायचं? 100% भाजपच्या गोवा सरकारला, पर्रीकर सरकारला धोका नाहीये। आणि आज पार्श्वभूमीवर अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय घडामोड गोव्यामधून? सध्या तर 10:30 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीकडे संपूर्ण गोवा राज्याचं लक्ष असणार आहे स्वाती। आणि मी सध्या आहे पणजी शहरातल्या डोनापावल्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी मनोहर पर्रीकर यांचा बंगला आहे। आपण बघतोय गोवा पोलिसांच्या 2 गाड्या या ठिकाणी कायमस्वरूपी तैनात आहेत आणि अर्बन रिट्रीट नावाची ही जी आपण इमारत बघतो, याच इमारतीमध्ये मनोहर पर्रीकर यांचं घर आहे आणि याच घरामध्ये एक छोटंसं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे। गोमेकाचे जे सगळे डॉक्टर्स आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। सध्या जर चित्र बघितलं तर अतिशय शांतता या ठिकाणी पाहायला मिळते, कुणीही रस्त्यावर दिसत नाही। काल दिवसभरामध्ये काही नेत्यांनी या ठिकाणी येऊन मनोहर पर्रीकर यांची विचारपूस केली होती, मात्र कुणालाही आत सोडलं जात नाही। गोवा पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि दुसरीकडे मात्र नेतृत्व बदल होणार नाही असं विनय तेंडुलकरांनी आत्ताच सांगितलेलं आहे। खरं तर 19 बहुमतासाठी आता जागा सध्या स्वाती गरजेच्या आहेत आणि 10:30 वाजता जी बैठक होणार आहे ती बैठक म्हणजे पोटनिवडणुका ज्या होणार आहेत गोवा राज्यामध्ये त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी होणार आहे आणि कदाचित ती नावं उद्या जाहीर केली जाऊ शकतात असं भाजपच्या सूत्रांकडून समजतंय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 5व्या वेळेला काँग्रेसनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, मात्र काँग्रेस करणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे। पण संपूर्ण गोवा राज्यात सध्या जी चर्चा आहे ती मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीचीच आहे। मात्र त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचं आपल्याला समजतंय। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना फक्त डोळे उघडतात, त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना बेडवरून उठता देखील येत नाही। मात्र डॉक्टरांचं पथक मात्र त्यांच्या याच घरामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। आज दिवसभरामध्ये आणखी काही राजकीय ज्या हालचाली आहेत त्या सगळ्या गतिमान होण्याची शक्यता आहे स्वाती। 10:30 वाजता देखील या ठिकाणी जी बैठक होणार आहे त्या बैठकीचे देखील तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संदीप या माहितीसाठी।